मी जर का तिकडे असेन तर मला तुम्हाला मुजरा करायला आवडेल. सिद्धार्थ जाधव ना हा तुमच्या जेवणातलं मीठ किंवा लोणचं किंवा पापड आहे. शेतकरी आत्महत्या हा खूप वर्षापासून मला त्रास देणारा विषय. टुमॉरो इज ऑलवेज अ गिफ्ट. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर चिडले असते खूप भयंकर. हाय हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि ओनली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने माझ्यासोबत आहेत महेश मांजरेकर सर. एक असा चित्रपट जो सामाजिक विषय घेऊन येतोय, नेहमीसारखा हटके दमदार, पण हाच विषय का, याविषयी काय? अशी माझ्या डोक्यात खूप विचार आहेत. जसं मला प्रोड्युसर मिळाला हे मिळालं तर आपण करतो. शेतकरी आत्महत्या हा खूप वर्षापासून मला त्रास देणारा विषय. त्याच्यावर मी खूप रिसर्च करतो. मग मी वाचत राहतो गुगलमध्ये किती झाली आत्महत्या, किती झाल्या जानेवारी मार्चमध्ये, किती झाल्या, का झाल्या, कधीतरी काहीतरी त्याच्यावरती करायचा विचार होतो डोक्यात. पण नुसता पिक्चर करण्यात पॉईंट नाही. तो कमर्शियल पिक्चर पाहिजे, तो लोकांनी पाहायला पाहिजे, तर तो माझा लोकांपुढे येईल. ते येत नव्हतं आणि अचानक मग तो नाळ 2 पाहिला आणि या मुलांना भेटलो, त्यांना बोलवलं मी घरी. कधी कधी कसं असतं ना, तो कधीतरी पाहिला कुठे म्हटलं रे मुलं काय, मी त्यांना घरीच बोलवलं जेवायला. मी त्यांच्याकडे गिफ्ट घेतली, म्हटलं ठीक नाही बोल. तर त्यांच्याकडे बघत असताना मग मी तिथेच ठरवलं की म्हटलं तुम्हा दोघांना घेऊन पिक्चर करणार आहे. तो तिसराही नट खूप चांगला आहे, पण मला ह्या दोघांमधली जी USP होती ना ते डोक्यातनं गेलं. त्याने एकदा अचानक असं आलं, मला समजा ही मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांची भक्त असेल आणि तिचे वडील शेतकरी असतील आणि त्यांनी आत्महत्या केली, तर ती पहिला आक्रोश कोणाकडे बघून करेल. संपला माझा विषयच. मी लिहिलाच डायरेक्ट सिनेमा बसून असा एक टाकी लिहिला मी, धाड 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 धाड. म्हणजे त्याला काही म्हणजे एक गिफ्ट असते ती, मला वाटतं ती गिफ्ट म्हणजे माझी नाही त्याची, आपल्याला एक तो हे देतो काय प्रेझेंट, तसं झालं ते. मी डाळ बघणं, माझ्या मुलांना घरी बोलवणं, मग बोलता बोलता त्यांना आपल्या पिक्चरमध्ये घेणं, असा विचार करणं, मग अस्वस्थ होणं की काय करायचं, ही वाढू म्हणजे लवकर करायचं आणि वाढायला नको पटापटा. आणि इट हॅपन. म्हणजे तो मला वाटतं की ते कुठेतरी गणपती बाप्पाच्या, आमच्या विठोबा रखुमाईच्या, माझी काही ही माझी श्रद्धास्थान आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, माझी म्हाळसादेवी, यांच्या कुठेतरी मनात असेल की हा सिनेमा यावा. आणि हा विषय जो मला इतकी वर्ष त्रास देत होता तो लोकांसमोर मला मांडता यावा. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये सिद्धार्थ बोडके. आतापर्यंत अनेक कलाकारांनी छत्रपती साकारले, पण मग या भूमिकेसाठी तुम्ही सिद्धार्थचीच निवड का केला? तेच म्हटलं ना मी, सिद्धार्थ बोडके काही स्टार नव्हता की मी त्यासाठी गेलो. मी त्याला असंच बघितलं, त्याला नाटकाची एक जाहिरात बघितली घरी. मग त्याचं अनन्यामध्ये खूप काम चांगलं व्हायचं ऐकलं. मग तो दृश्यम 2 मध्ये छोटासा रोल पाहिला त्याचा. पण मला ना तो कायम बघितलं असं वाटायचं की हा शिवाजी महाराजांचा रोल चांगला करू शकतो, दिसेल. हा पहिला क्रायटेरिया होता. मी तर थिएटर केलं असल्यामुळे मला ती भीती नव्हती. आणि त्याला भेटलो आणि त्याला म्हटलं तू शिवाय, बरं लोकांना वाटतं की मी त्याला देव माणूसमध्ये तिकडे घेतला. मी त्याला खास केल्यानंतर तो देव माणूसमध्ये आला. इनफॅक्ट मी देव माणूस करत असताना मी विचार करतो की ह्याला आपण नको घेऊया शिवाजी महाराज, कारण मी थोडासा घाबरलो. म्हटलं रे यांनी एवढा निगेटिव्ह रोल आणि तो चांगला केलाय, म्हटलं त्याचा काही इम्पॅक्ट राहील का. पण नंतर विचार केला नाही राहणार. म्हणजे मला जे पहिलं एक गट फिलिंग आहे ना की हा शिवाजी महाराज चांगला करेल, आय विल गो माय गट फिलिंग. आणि आज मी पिक्चर बघतो ना तर मी म्हणतो ना त्यांनी जे केलं ना ते जगात कोणी करू शकणार नाही. एक्स्ट्रॉर्डनरी काम केलं सगळं, रायडिंग म्हणा, फायटिंग म्हणा, डायलॉग डिलिव्हरी म्हणा, त्याचं पॅशन म्हणा, चपरात येते. जसं या सिद्धार्थच्या कामाबद्दल सर तुम्ही बोलताय, तसं सिद्धार्थ जाधव बद्दल काय सांग, कारण तो ना सतत हे सांगतो की सिद्धार्थ जाधव बद्दल मला काहीच सांगायचं नाही, कारण तो मी दर पिक्चर मध्ये घेतो, कारण मला माहिती आहे तो त्याच्यात प्रचंड पोटेन्शियल आहे जे अजून रिअलाइज झालेलं नाहीये. आणि मी अजून 10 पिक्चरमध्ये त्याला वापरून घेऊ शकतो, पण त्याला एक स्पेशल रोलमध्ये घ्यावा लागतो. सिद्धार्थ जाधव ना हा तुमच्या जेवणातलं मीठ किंवा लोणचं किंवा पापड आहे. ते तुम्ही आज असं ठरवलं की मला भूक लागली, मी आज लोणचंच खातो, थोडा नाही ते
तो फ्लेवर आहे, मग तो त्याला तसाच मी छान वापरून घेतो आणि तो फॅन्टॅस्टिक आहे, तो मला कधीच डिसअपॉइंट करत नाही. सर इतके वेगवेगळे विषय जेव्हा तुम्ही घेऊन येता, अर्थात सगळ्यांनाच माहिती असते की हाऊसफुलचा बोर्ड लागणार, पण हे विषय जेव्हा तुम्ही स्वतः प्रेझेंट करता, ही ऊर्जा, ही एनर्जी कुठून येते? ती मला वाटतं की इथून येते डोक्यात, म्हणजे माइंड. सी तुम्ही इथून ठरवलं तर की मी म्हातारा झालो तर तुम्ही म्हातारे आहात. इथे रोज सकाळी उठून म्हणायचं की आय एम यंग, माझ्यात एनर्जी आहे. बरं नाही, मी इथं म्हणजे कॅन्सरमधनं उठलं, मी माझ्याकडे 3 स्टेंट्स आहेत तरी मी धावतो. सी आणि काय आहे, तुम्ही ज्यावेळेला जन्माला येता तुम्ही मरणाची तारीख ठरलेली असते, तर माझं म्हणणं आहे की टुडे मी रोज सकाळी उठून म्हणतो की आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, असं आयुष्य जगा. टुमॉरो इज अ गिफ्ट. आज एक 20 वर्षाचा तरुण फिट माणूस कार्डिओ करत असताना कार्डिओवरनं पडून हार्ट अटॅकने गेलाय. सो टुमॉरो इज ऑलवेज अ गिफ्ट. उद्या हे तुम्हाला मिळालेलं वरदान आहे, त्यामुळे आजचा दिवस असा जगा की क्या बात आहे. ग्रेट. सर अगदी शेवटचा प्रश्न, चित्रपटाचं औचित्य आहे, चित्रपटाचा विषय वेगळा आहे जो गरजेचा आहे, तर या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगा? तुम्हाला बघून थिएटरमध्ये मला खूप आनंद होईल. मी जर का तिकडे असेन तर मला तुम्हाला मुजरा करायला आवडेल. खरं तर मी शेवटचा म्हणाले, पण एक प्रश्न, एक अशी ना हे राहिले सर, उत्सुकता आहेच. जसं शाळेमध्ये ना एक विषय यायचा निबंधासाठी की आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर तुम्ही तर स्वतः त्यांच्याबद्दल लिहिलात किंवा त्यांना तुम्ही प्रेझेंट केल्यात आत्ताच्या पिढीसमोर, तर तुम्हाला काय वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर चिडले असते खूप भयंकर. म्हणजे त्यांनी आम्ही सरळ समोर उभं राहून त्यांच्यापुढे मायावर नाक घासावं की आम्ही त्यांच्या शिकवणीला जागलो नाही. सर खूप खूप धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल आणि या चित्रपटासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. जय शिवराय.